आज आपण या नवीन वास्तूमध्ये संपूर्ण दिवस साधनेसाठी घालवावा असा विचार केलेला आहे. तर त्याची सुरुवात आपण ध्यानाने केलेली आहे. स्वामीजी म्हणत असत की दिवसाची सुरुवात ध्यानाने व्हावी आणि शेवट प्रवचनाने व्हावा. तसं त्यांच्या देखील दिवसाची सुरुवात ध्यानाने व्हायची. सकाळी 6ला ध्यान म्हणजे ध्यान, ते आसनावर बसले. 6 ते 7:30 ध्यान, नंतर स्नान, मग संध्या पूजा वगैरे सगळं सकाळी 8:30 पर्यंत सगळं त्यांचं आवडायचं. आणि रात्री ज्ञानेश्वरीचं प्रवचन करून 10:15 दिवस संपायचा. आणि दिवसभर जे जे काही आपल्या मनात संस्कार झालेले असतात ते रात्री प्रवचनाने पुसून टाकायचे. व्यवहार आहे, करावा लागतो, पण तो व्यवहार जर डोक्यात ठेवला रात्री झोपताना तर झोपेत देखील व्यवहारच राहतो. आणि जर झोपताना आपण ध्यानात नामात या विचारात गेला तर झोप देखील समाधी होते असं स्वामीजी म्हणतात. आणि उठल्यावर देखील पहिलं नामच स्मरलं पाहिजे. म्हणजे रात्री जरी झोपेतून कुशीवर वळलं तरी त्या नामाचं स्मरण आलं पाहिजे. उद्याला काय करायचं आहे, धंद्याचं काय आहे, नोकरीचं काय आहे असा विचार येता कामा नये. याचा अर्थ असा की सगळी संसाराची कामं जरी आपण करत असलो देहाने, मनाने देखील किंवा बुद्धीनं देखील, तरी देखील जीवाचं अनुसंधान आत्म्याकडे पाहिजे. त्याचा बारकाव लक्षात घ्या. तुम्ही आता साधना करता म्हणून आणखी सांगतो. मूळ ज्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे आपल्याला तो आहे जीव, जो मुळात आत्मा आहे. तो जीव रूपाला आला देहाच्या नादाने. आता सोडवायचंय कुणाला, तर जीवाला सोडवायचं आहे. ज्याच्यात तो अडकलेला आहे तेथून त्याला काढायचा. आणि तिथून तो काढला गेला तर मग आत्म्याला मिळायला त्याला वेळ नाही. जसं सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं, पाणी आहे म्हणून प्रतिबिंब पडतं. पाणी जर नसेल तर प्रतिबिंब पडायचा प्रश्नच नाही. मी स्वामीजींना प्रश्न विचारला होता की त्या प्रतिबिंबाला बिंबाशी मिळायला किती वेळ लागतो. ते म्हणजे काहीच नाही. ते प्रतिबिंब नाहीच आहे, बिंबच आहे फक्त. पाण्यामुळे प्रतिबिंब दिसत. तसं देह मन बुद्धीच्या आकर्षणामुळे जीवाला संसार निर्माण झालेला आहे. त्याचं आकर्षण जर संपलं किंवा त्याला दुसरा शब्द वापरला जातो आसक्ती जर सुटली किंवा त्याला म्हटलं जातं संग जर सुटला तर जीव ब्रह्मच आहे. मग संग सोडून सगळं काही करता येतं का नाही. आपण विचार करूया, चिंतन करूया त्याच्यावर की जीव जर ब्रह्माच्या ठिकाणी राहिला तरी देखील देह मन बुद्धीचे व्यापार होऊ शकतात की नाही. शकतात. मग संत किंवा ज्ञानी पुरुष कसे करतात गोष्टी असं जे विचार, तर ते देह मन बुद्धीच्या सगळ्या गोष्टी करतात. पण असताच कुठं असं जे विचारलं तर सोहम बोधात, मी आत्मा आहे ह्या बोधात राहतात आणि हे सगळी कामं करतात. त्यासाठी भाव यावं लागतं, परंतु देह बुद्धीत ते सापडत नाही. आपण पेनचा वापर करतो. काय वाचायचं असलं चष्मा हवा, चष्मा घेतो. चालायला आवाजला काठी ते घेतो. पण काठी म्हणजे मी नव्हे, चष्मा म्हणजे मी नव्हे, पेन म्हणजे मी नव्हे. मी त्याचा वापर करतो पण मी त्यापेक्षा वेगळा आहे असा भाव, म्हणजे असं अनुसंधान ठेवून आपण सगळी कामं करू शकतो का नाही. करू शकतो. उलट जास्त चांगल्या तऱ्हेनं करू शकतो. ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे त्याच्यामध्ये की आपल्याला काही कामना आहेत असं धरून जो काम करतो
तसंच हाही पुरुष काम करतो कामनेने केल्यासारखं, परंतु निष्कामनेने करतो. म्हणजे मला पैसे मिळणार आहेत, हा मग काम उत्तम केलं पाहिजे तर पैसे मिळणार आहेत. असा जसा मनुष्य काम करतो तसाच हाही काम करतो, पण कामना नाही. ही स्थिती विचार करूया. स्वतःला काहीही मिळवायचं नाही, कोणतीही अपेक्षा नाही, अशा निष्काम भावनेनं. आणि असं जे कर्म असतं ते लोकांच्या हिताचं कल्याणाचंच असणार, तर त्याला स्वार्थाचं काही नाही, स्वतःसाठी मिळवायचंच नाही. मग करायचंय कशासाठी? जर करावं असं वाटलं तर लोकांच्या कल्याणासाठी करेल, नाही तर काही करणार नाही, स्वस्त राहील. मग ज्ञानी पुरुषांनी कर्म करावी का नाही असा प्रश्न जेव्हा येतो, वाटलं तर करावी, त्यांनी करायलाच पाहिजेत असं त्याला बंधन नाही. पण का करायची? तर भगवंत जसं म्हणतात, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. वास्तविक मी कर्म करायला पाहिजे असं काही नाही आहे, परंतु येत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि तेची येर अनुष्ठिती सामान्य सकट. वडील याचा अर्थ स्वामींच्या शब्दात फादर न, वडील म्हणजे जी समाजातली चांगली आदर्श मंडळी आहे, अशी मंडळी जे ज्या प्रकारे वर्तन करतात ते वर्तन इतरांनी त्यांच्यासमोर आदर्श म्हणून राहावं म्हणून करत असतात. पण त्याच मंडळींनी जर कर्म करायचं सोडलं तर समाजापुढे आदर्शच राहणार नाही, आणि म्हणून ते कर्म करतात. आणि सगळ्या संतांनी भगवद्गीतेने तर त्यावरच भर दिलाय, कर्म करायला पाहिजे. मग आता हे कर्म जर करायला पाहिजे असेल, हे करायचंच आहे, कर्माशिवाय गत्यंतर नाही. मग कशा प्रकारे करायला पाहिजे? तर कसं केलं असता त्या कर्माच्या अंगाने योग साधेल. मग त्याला जोडी भक्तीची जोड द्यायची, योगाची जोड द्यायची, ज्ञानाचा बोध द्यायचा, आणि मग कर्म करायचे. मग सामान्य माणसाने केलेलं कर्म, साधकांनी केलेलं कर्म आणि ज्ञानी पुरुषांनी केलेलं कर्म याला म्हणतात. सगळेच मंडळी कर्म करतात, साधकही करतात आणि ज्ञानी पुरुषही करतात. पण ज्ञानी पुरुष करतात आणि करत नाही, पाहतात आणि पाहत नाही, असं जे वर्णन 5व्या अध्यायात केलेलं आहे. तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतो आहे, परी तेथीचा नव्हतो. तो मी करतोय म्हणतच नाही, तो नुसता अधिष्ठान रूपाने असतो. आणि त्या देह मनबुद्धीवर जे संस्कार झालेले असतात त्याप्रमाणे देह मनबुद्धी आपोआप काम करत असतात. आणि ते संस्कार उत्तम असल्याशिवाय तो आधी तिथं पोचतच नाही. उद्या वेडीवाकडी कर्म केली आणि तोही म्हणाला तोही नेत्रीप आहे, तिचा मी नव्हे, तर ते तसलं खरं नव्हे. जो मनुष्य या ज्ञानापर्यंत जातो तो उत्तम संस्कार असल्याशिवाय तिथपर्यंत जाणारच नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला ध्यान करायला पाहिजे, भक्ती करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तिथं पोहोचण्यासाठी आहे. आता आपण ध्यान केलं, आता पुष्कळ संप्रदायात ध्यान सांगतच नाही, पण वस्तुतः ध्यानाची अत्यंत गरज आहे. आपल्या संप्रदायात ते जे सांगतात, नाथ संप्रदायात त्या ध्यानाला विशेष महत्व आहे. त्याचं कारण जीवाला ब्रह्मरूप व्हायचं असेल, आत्मरूप व्हायचं असेल तर ज्या काही साधना सांगितल्या त्या अंतरंग साधनेमध्ये ध्यान आणि नाम या दोन मुख्य साधना, आणि त्याच्या जोडीनं अद्वैत ग्रंथांचं श्रवण, मनन, चिंतन आणि त्याचं अनुसरण. मग अद्वैत ग्रंथामध्ये मुख्यतः आपण आपल्याकडे वापरतो म्हणजे वाचतो, ऐकतो ते उपनिषद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध. त्यात देखील उपनिषद हे विशेषतः ज्ञानाचं आहे. साधना फार सांगितलेली नाही आहे, कळायलाही थोडा अवघड जातो. त्यामुळे सगळंच्या सगळं सार भगवद्गीतेत आलेलं आहे. आणि म्हणून हे जे दोन्ही तिन्ही ग्रंथ आहेत हे साधना सांगणारे ग्रंथ आहेत. एकदम जीवाला जरी सांगितलं तू ब्रह्मा आहेस कसं काय करणार? म्हणून आपल्या साधनेमध्ये जशी सोहमची साधना सांगितलेली आहे. कारण ध्यानाच्या देखील अनेक प्रकार आहेत. निरनिळ्या लोकांनी निरनिळ्या प्रकार सांगितलेले आहेत. आपल्याकडे जे सांगितले जाते की सोहम साधना पद्धती, हे सोहम हा बोध आहे, सोहम ही साधना आहे. आता काही ठिकाणी सोहम 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 असं म्हणतात, त्याला फारसं
सगळ्यांनी मान्यता दिलेली दिसत नाही. पण सोहम हे जे मुळातच चाललेलं आहे श्वासाबरोबर, त्याचा आधार घेऊन आपल्याला सोहम बोधावर जायचं. म्हणून सोहमच्या साधनेने सोहमचं साध्य आपल्याला साधायचं. आणि हे करण्यासाठी ध्यानाची जी प्रक्रिया सांगितली आहे त्याच्यामध्ये ही नाथ संप्रदायाची प्रक्रिया आहे. आणि त्याच्यात विशेषतः स्वरूपानंदाने जे एक ध्यानावरती 4-5 पोळ्या सगळं सारखं त्यांनी लिहिलेलं आहे. स्थूल इंद्रियांगुणी शक्तियुक्तीने एकवटे मन वगैरे असं ते आपण समजून घेऊ. तर सगळ्याची एकंदर ध्यानाची आपण जर प्रक्रिया बघितली तर बाहेरून मन आत आणायचं, सगळी इंद्रिय आत वळवायची जी बाहेर बघता येते. तर त्याच्यासाठी ही सोहमची जी आपली पद्धत आहे ती सुषुम्नेतून प्राण खेचून वर न्यायचं. अनेक पद्धती जरी असल्या, क्रियायोग काय म्हणतात, विपश्यना पद्धती म्हणतात, ही सोहमची पद्धती म्हणतात, आणखी नाही काही अनेक निर्णया प्रकाराने काढले. काय आहे, पोचायचं आहे कुठे हे नक्की ठरवायचं. आपण कुठं आहोत हे लक्षात घ्यायचं आहे. आता तिथं पोचताना कोणता मार्ग ज्याला सोयीचा होईल त्याप्रमाणे त्यांनी जायचं आहे. पण ध्येयाकडे जर आपलं लक्ष नसेल तर मात्र आपले जाण्याचा किंवा आपल्या ह्याचा परिणाम काय होतो हे कळणं नसतं. ध्येय आहे जीवानी आत्मरूप होणं, जीवानी शिवरूप होणं, हे ध्येय आहे. पण हे ध्येय गाठताना कुणी मनाला इकडे तिकडे फिरवी, कुणी आणखी काही करेल, नाना गोष्टी वापरत असते. आपल्याकडे जी पद्धत सांगितलेली आहे ती सुषुम्नेच्या मार्गाने त्या मनाला आणि प्राणाला खालून वर न्यायचं आहे आणि चिदाकाशात लीन करायचं. कुठलीही ध्यानाची पद्धती झाली तरी शेवटी मन आणि प्राण चिदाकाशात लीन करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. कुठल्याही मार्गाने तुम्ही जा, सगळीकडे मन फिरवा, ते मन हातात घ्या, श्वासाबरोबर घ्या. कारण व्याप करणारं जे आहे ते मनच व्याप करणार आहे. त्या मनाला आपल्याला धरायचं आहे, ते नुसतं धरता येत नाही म्हणून श्वासाचा अंगाने धरायचं आहे. पण श्वास याचा अर्थ सुद्धा प्राणाचा प्रणवूची करावा. हा श्वास म्हणजे जो नुसता आपण श्वास घेतो तो फुफ्फुसात जातो आणि हा दुसरा जो प्राण आहे हा खालून वर सुषुम्नेतून न्यायचा आहे. आणि त्याच्यातून जर आपल्याला मन आणि प्राण वर नेता आले तर ती डायरेक्ट मेथड असं म्हटलेलं आहे. ते मन चिदाकाशात लीन करणं ही महत्वाची अवस्था आहे. आता इथे पुन्हा 2-3 गोष्टी लक्षात घेऊया आपण की झोपेमध्ये देखील मन लीन होतं. रोजच्या रोज होत, शांत गाढ झोप लागली आपण म्हणतो, पण पुन्हा उठलो की मन जसंच्या तसं, तोच राग, तोच लोभ, तोच मत्सर, तोच माझं तुझं सगळं राहतं. दुसरं एक ध्यानामध्ये असं आहे की मन लीन होतं, तासनतास मंडळी ध्यानाला बसतात, पण पुन्हा खाली आली की वर्षानुवर्ष गेली तरी त्या मनात काही फरक होत. त्या ध्यानाला ताट्यस्थ अवस्था अशी म्हणतात. ते तो तसा लाकडासारखा असा तासनतास ध्यानाला बसलेला असतो, पण ते मन स्वरूपात लीन होतच असं नाही, पुष्कळ वेळा प्रकृतीतच राहतं. म्हणजे झोपल्यासारखीच ती एक अवस्था असते. फक्त एक झोपतो आणि दुसरा बसून राहतो, पण त्याचा जो मनाचे विकार जाण्यासाठी जे काय व्हायला पाहिजे तो परिणाम होत नाही. आणि ज्याचं मन स्वरूपामध्ये लीन व्हायला लागतं, मन आलं कुठून, स्वरूपातून आलं, जिथून ते आलं तिथं त्याला नेऊन घालायचं. त्याला असं उदाहरण देतात की कोळसा जर आपल्याला स्वच्छ करायचा असला तर त्याला साबणाने धुवून तो होणार का, तो उगाळून स्वच्छ होणार का, काय केलं म्हणजे स्वच्छ होईल. तर जिथून तो आला तिथंच त्याला पुन्हा अग्नीत नेऊन टाकायचं म्हणजे तो स्वच्छ होईल, त्याचा काळेपणा गेला. तसं मन जे विकाराने व्यापलेलं आहे, संकल्प विकल्पना नाकल्पना, ते ज्या आत्मरूपातून आलेलं आहे तिथंच त्या मनाला जर नेऊन घातलं, एकदम घातलं म्हणजे लगेच जात नाही, गेल्याबरोबर तिथं स्थिर होत नाही. म्हणजे आधी ते जायला पाहिजे, मग वर्षानुवर्ष स्थिर व्हायला पाहिजे. मग ते मेल्टिंग पॉईंट म्हणतात तसं हळूहळू हळूहळू त्या मनाचं
द्रवीभूत व्हायला पाहिजे, त्याचे विकार जायला पाहिजेत. मग 12 वर्ष अशी साधनेची सांगितलेली आहे. पण परिणाम काय व्हायला पाहिजे हे जर आपण लक्षात घेतलं तर ते मन त्याचे विकाररहित अवस्था आली पाहिजे. पूर्ण विकाररहित अवस्था ही अत्यंतच अवघड आहे, परंतु किमान ते विकार आपल्या साधनेला व्याप करणार नाहीत इतके तरी निदान कमी व्हायला पाहिजे. काम अजिबात जाणार का नाही, थोडासा असेल. शरीर धारणेपुरता आपल्याला काही इच्छा आहे, ते आहे, ते राहणार आहे. पण असा काम नसावा की ज्या योगे आपलं मन भगवंताकडे लागतच नाही, परमार्थाची गोडीच लागत नाही, असं नसावं. क्रोध गरजेपुरता थोडासा असावा, परंतु हे विकार देखील त्या विकारांच्या अधीन आपण न होता आपल्या ताब्यात ते विकार ठेवले पाहिजे. गरजेपुरता क्रोधाचा वापर करावा, गरजेपुरता कामाचा वापर करावा. मत्सराची गरजच नाही आहे. अहंकार घालवूनच टाकायचा आहे, पण काही वेळेला आत्मविश्वासाच्या रूपाने जेव्हा हवा आहे तेव्हा त्याचा उपयोग करायचा. किंवा जसं म्हणतात मी भक्त, हा अहंकार तुकोबाना होता, हरकत नाही. म्हणजे जो अहंकार आपल्या बोधाच्या आड येत नाही तो अहंकार असा. मी भक्त, हा अहंकार चांगला आहे. मी कुणीतरी शहाणा आहे असं म्हणण्यापेक्षा मी देवाचा भक्त आहे, तो म्हणेल ते प्रमाण आहे, मी त्याच्या हातातला वावला आहे, असा जर अहंकार असेल तर हा अहंकार वाईट नाही. पण जसं म्हणतात नदीला पाणी मर्यादेत असलं तर ते पाहिजेच आहे. सबंध नदी सुकून जावी असं नाही, पण ते मर्यादेच्या बाहेर गेलं म्हणजे त्याला पूर आला असं म्हणतो, त्याच्यापासून धोका निर्माण होतो. तसे मर्यादित विकार हे आपल्याला व्यवहारात आवश्यक आहे, तेवढे प्रमाण. पण ती मर्यादा लक्षात ठेवली पाहिजे. जरा मर्यादेच्या पलीकडे गेले की ते आपल्याला घातक ठरतात. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन स्वरूपानंद जसं म्हणतात षड्रिपुनो या, त्यांनी काय म्हटलं त्यांना की तुम्ही काय नाही, माझ्यावर तुमची सत्ता चालत नाही, कुशाल खिदळा खेळा, कुशल मांडीवर या खेळा. याचा अर्थ ते षड्रिपू सुद्धा इतके त्यांनी आपल्याला पचवून टाकले की जसे आपल्या मुलांना खेळवावं तसं मी त्यांना खेळवतो, हवं तेव्हा वापरतो, नको तेव्हा ठेवून देतो. असं आत्ता आपल्याला म्हणून चालणार नाही, कारण आपण अजून त्याच्या ताब्यात आहोत. विकारांच्या ताब्यातून निघून मन बुद्धी पूर्ण शुद्ध होऊन ते विकार जेव्हा आपल्याला खेळवता येतील अशी जेव्हा स्थिती येईल तेव्हा त्याचा वापर करायला हरकत नाही. पण तसे महात्मे क्वचित एखादे असतात, नाहीतर अगदी म्हटलं तसं व्यास किंवा हे तुमचे विश्वामित्रादी ऋषीमुनी सुद्धा त्या कामानेत सापडले. अर्थात एकदाच सापडले, ताबडतोब सावध झाले. आपण सारखे क्षणाक्षणाला सापडत असतो, काही ना काही बारीक सारीक गोष्टीत कशात आपण सापडतच असतो. पण ऋषीमुनी सुद्धा त्याच्यातून सुटत नाही. इतके हे काम क्रोध लोभ हे नरकाची द्वारं असं म्हटलेलं आहे. भगवंतांनी म्हटलंय, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर विस्तृत वर्णन केलं. म्हणून तो काल जो शब्द म्हटला त्यक्त सर्व परिग्रह, असं जे म्हटलं आहे, सर्व परिग्रह त्यक्त टाकणं. एवढं सुटत नाही आपल्या हातनं. आणि सर्व परिग्रह टाकणं हे कसं शक्य आहे? त्याला पूर्ण बोधावरच जायला पाहिजे. पण मग पूर्ण बोधावर गेल्यावर मग आम्ही परिग्रह टाकू असं नाही, परिग्रह टाकायला लागा. ते केल्यावर हे नव्हे, परिग्रह टाकता 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 एकदा असं लक्षात येईल की हा देह सुद्धा जिथं आपल्याला टाकायचा आहे तिथं देहाला लागलेल्या गोष्टी आपण किती धरून ठेवणार. मग सगळं टाकून द्यायचं का? असं नाही. काही आपल्याला कार्य करायचं असेल, व्यवहार करायचा असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी हव्या आहेत. त्या वापरत असताना इदन्न मम म्हणून लांब राहायचं. जसं देशाचा पंतप्रधान झाला त्यांनी त्या पंतप्रधान पदाप्रमाणे सगळी त्याच्या ज्या सुविधा असतात त्या तो उपभोगत असला, त्याचा उपयोग करत असला तरी त्याला माहिती पाहिजे की मी आता पंतप्रधान आहे म्हणून ह्या वापरतोय. पुढच्या क्षणाला माझ्या पदावरून खाली मी उतरलो की यातलं काहीही माझं नाही. तसं आपण लक्षात ठेवायचं की सगळ्या गोष्टी, पैसा असो, वास्तू असो, गाडी घोडा काय जे असेल
ते आपण वापरत असताना हे व्यवहारासाठी मी वापरतो आहे, तथापि ह्या कशातही मी गुंतलेला नाही. आणि ह्यासाठी साधकाने अशी सवय ठेवावी की आज गाडी नाही, अडलो. आज नोकर नाही, अडलो. आज रोजचं जेवण नाही, अडलो. असं होता कामा नये. पूर्ण स्वावलंबी व्हायला पाहिजे. आणि ती सवय एका दिवसात येत नाही. साधकाने अखंड स्वावलंबी राहण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. ते सगळं स्वामी माधवनाथांच्या बाबतीत मी बघितलं. आजारी पडेपर्यंत सकाळी उठल्यानंतर सगळं ते झाडून पुसून, देवाची मूर्ती पुसून सगळं करून 6ला ते बसायचे. आम्हाला सुद्धा कुणालाही सांगत नसत तिथं झाडायला वगैरे नाही, सगळं स्वतः करायचं. शेवटपर्यंत आजारी होते तेव्हा तरी देखील जास्तीत जास्त कुणाला त्रास पडू नये असा प्रयत्न करायचा. हे सगळं जे असतं ते दुसऱ्यासाठी नसतं, आपल्यासाठीच असतंय. साधकांनी लक्षात ठेवा. जितकी देहाला आपण स्वावलंबनाची सवय करू, स्वतःची सेवा स्वतःच करण्याची सवय करू. आता आपणच जर दुसऱ्याची सेवा घेत असलो तर आपण दुसऱ्याची सेवा काय करणार? त्यांनी मन आपलं तसं तयार होतं. नेहमी दुसऱ्याचं काही घ्यायचं अशी सवय असली की मनाला तीच सवय लागते. वस्तू, सेवा, काय जे असेल ते अशी सवय मनाला लागू देऊ नये. ही साधकावस्थेत फार सांभाळायला पाहिजे. एक सहज प्रसंग म्हणून सांगते. ललिताताई येत असत तिथे आणि सवय अशी व्हायची की दुपार झाली की यांच्याबरोबर रिक्षाने यायचे. एक दिवस माझ्या मनात आलं की माझ्या मनाला सवय होती की त्यांची रिक्षा असल्याशिवाय निघली जायचं नाही. काय म्हणून काही वेळ मी त्यांना चुकून देऊन यायची. काय गेला मी काय बोलत नसे, पण मला माहिती होतं की सवय मला होता का म्हणून. आता देखील गाडी आली नाही, आम्ही निघालो होतो दोघी घराचं. 7:30 वाजले यायचा इथे आम्ही निघालो. याचा अर्थ असा की आपल्या मनाला आपण ही सवय ठेवली पाहिजे. साधक असो तर कितीही श्रीमंत असो, कितीही वैभव आपल्या जवळ असो, आपण एक साधक आहोत. आपल्याला या सगळ्या गोष्टी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जमवून घेण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. हे सगळी आपण सवय करायला पाहिजे. म्हणजे ही वागण्याच्या दृष्टीने सांगितलं. आणि दुसरं जे सांगितलं ते आता ध्यान, भक्ती आणि ज्ञान. भक्ती याचा अर्थ देखील प्रत्येकावर प्रेम. नुसती भक्तीची क्रिया नाही. 2 तास पूजा करताय, ती पूजा व्यवहारात उतरते. आता आलेल्या व्यक्तीकडे तुम्ही त्या भावाने पाहू शकताय का? तसं जर पाहू शकत नसला तर नुसती 2 तास देवाची पूजा करून काही उपयोग नाही. त्यामुळे बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी जी भक्तीची व्याख्या सांगितली, जे जे बेटे भूत ते ते मानिजे, तो बोध ठेवला पाहिजे. प्रत्येकाकडे भगवत भावाने पाहिलं पाहिजे. काय मी जसं एकानं फोन करून सांगितलं की अमुक व्यक्तीचा अनेक वर्ष माझ्याशी संबंध आलेला नाही, तथापि ती व्यक्ती जर पुण्यात आली असेल तर त्यांना जरूर सांगा की माझा नमस्कार आहे ना आपण भेटू. काही कारणाने त्यावेळेला दुरावलेलं असेल, काही असू दे, परंतु आता माझा जर विचार भाव असा आहे की भगवंतच आहे. का अशा गोष्टी एखाद्या आयुष्यात का घडल्या, जशा त्या घडायच्या त्या घडून गेल्या. आपल्या हातात काही नाही. आता तुम्ही कुठल्या स्थितीत आहात का अजून तेच 25 वर्षापूर्वीचं आणि 40 वर्षापूर्वीचं डोक्यात ठेवून हा माझा शत्रू, हा माझा मित्र असं जर म्हणत असला तर आपण काहीच केलं नाही. साधना जर करत असू तर असं लक्षात आलं पाहिजे की कोणीही माझा शत्रू नाही आहे, ते सगळे मित्रच आहे. आणि मित्र नुसतं नव्हे, मीच तो झालेलो आहे. ह्या बोधापर्यंत जायचं आहे. तो आणि मी दोन नाहीच आहे. जसं एका देहाचे अवयव म्हटलंय ना, आतला मीच्या ठिकाणी जर आपण बसलो तर हा आणि मी असं राहत नाही. आपण त्या देहाच्या पातळीवर बसल्यामुळे हा मी आहे, हा तो आहे, हा ते आहे असं आपलं येतं. मग पुन्हा पुन्हा आपण प्रयत्न केला पाहिजे की त्या आत्मरूपाच्या ठिकाणी स्थिर राहिलो तर जो आत्मा ह्या देहात आहे तोच त्याच्यात आहे, तिथं मीच आहे. म्हणून परमार्थात खूप काही करायचं नाहीये कर्माच्या अंगाने. हे सारखं चिंतन, तत्चिंतन म्हटलंय, तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. बोलताना देखील हेच बोलायचं. ते बोलत असताना आपण दुसऱ्याला बोलतोय नव्हे तर आपण आपल्याला शिकवतो आहे की हा बोध बसला पाहिजे, हा बोध बसला पाहिजे म्हणून बोलायचं. प्रवचन करायची ते दुसऱ्याला शिकवण्यासाठी नाही, आपल्याला शिकण्यासाठी.
कारण आपण जेव्हा असं बोलत असतो तेव्हा सद्गुरूच आपल्याला बोलवून आपल्याला आणखीन बोध करत असतात. म्हणून किती श्रोते समोर बसलेले आहेत हे बघायचं नाही. एक जरी व्यक्ती समोर बसली असली तरी आपण ते सांगत राहायचं, बोलत राहायचं. म्हणजे आतून आपल्याला आपण जे बोलतो तेच आपण श्रवण करत असतो आणि त्याचा बोध आपल्याला होत असतो. पण भक्तीच्या अंगाने ते करायचं. ध्यानाच्या अंगाने आता सांगितलं त्याप्रमाणे मनाची लीन करण्याची अवस्था, उन्मन अवस्था आणायचे. तिथून मनोलय